बघतोय तमाम ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सायना स्पोर्ट क्लब मांडवा यांच्या विद्यमानाने सुरू असणारी ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. अंतिम क्षणाकडे वळलेला मॅच म्हणजेच क्वार्टर फायनलची लढत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सेमी फायनल म्हणजे टॉप 3 मध्ये प्रवेश करेल, तो या चषकाचा हकदार राहील, मानकरी राहील. परंतु मांडवामध्ये कोणीही संघ जिंकू दे, हा चषक हा मंदिरात बसणार यातील मात्र शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ TS मांडवा असं इथे घोषित केलं गेलंय. म्हणजे अगदी मैत्रीपूर्ण असा सामना या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल. पंचाच्या भूमिकेत आपण योगेश गोटनकरला पुनश्च एकदा पाहतोय. पारिजात सरगम घरत आहे आणि पारिजातचा संघ त्या ठिकाणी लढत देतोय. पंच सरगम घरत, योगेश गोटनकर धोकडेचे आणि सलामीच्या भूमिकेत जे दोन फलंदाज आपण पाहतोय विनय आणि राजेश. राजेशने आज प्रभावित केलंय मला अक्षरशः. त्याने केलेलं क्षेत्ररक्षण, त्याने केलेली फलंदाजी आणि त्यानंतर त्याच्याबरोबर असलेली ती विनयची पार्टनरशिप, या तिन्ही क्षेत्रामध्ये राजेश आज उजवा ठरलाय आणि खरोखरच लाजबाब. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक गोलंदाज सुजय पोटे, राईट आर्म ओव्हर द विकेट. सुजय पोटेचा पहिला चेंडूवरती चेंडूला स्क्वेअर कट करायचा होता. बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट वरती. चेंडू फिल्डिंग होतोय तोपर्यंत एक धाव या ठिकाणी विनयच्या फलंदाजीने पूर्ण होतोय. एका धावेने धावसंख्या सुरू झालेली आहे ती साईनाथ मांडवा संघाची. साईनाथ मांडवा हा संघ बॅटिंग करतोय आणि फिल्डिंग करणारा संघ आहे तो टाकादेवी मांडवा. हे दोन्ही संघांचं मी या ठिकाणी विश्लेषण करतोय. जेथे यूट्यूबला जोडलेले प्रेक्षक आहेत त्यांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जेथे आमचे विजय गावण सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी लावलेलं पारितोषिक आणि खेळाडूंना उत्साह वाढून दिलाय. आज विजय गावण यांनी या ठिकाणी रनआउटची विकेट, बिग विकेट, राजेश रनआउटच्या रूपात बॅक टू द पॅव्हिलियन. आमच्या बरोबर आज सतत दिवसभर न थकता न दमता गुणलेखकाची कामगिरी करणारा एकमेव गुणलेखक म्हणजे BMW चा मालक पवन ठोंबरे आमच्या सोबत आज आहे. हे सहकार्य बघा मंडळासाठी त्याने दिलेलं पारितोषिक सुद्धा आहे. जे उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक टी शर्ट आहे ते BMW चे मालक पवन ठोंबरे यांच्या माध्यमातून आले. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक सुद्धा BMW चे मालक पवन ठोंबरे यांच्याकडून आलेलं आहे. आणि त्याचबरोबर मालिकावीर चषक जे पारितोषिक आहे टी शर्ट ते सुद्धा BMW चे मालक पवन ठोंबरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. विनयसाठी पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकार जर आले तर 500 रुपयाचे पारितोषिक पवन ठोंबरे यांच्याकडून आहे. शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू, जबरदस्त स्पीड आपण बघितला या चेंडूवरती. वेगवान दूध गती चेंडू टाकला होता सुजय पोटेने. आपल्या होम पिच वरती आपल्या मांडवा गावात तो खेळतोय आज. सन्मान्य अंकुरजी घरत यांच्याकडून मंडळासाठी 3000 रुपयाची तब्बल देणगी आलेली आहे. खूप खूप धन्यवाद. सन्मान्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अंकुरजी घरत यांचे मनापासून आभार असणार आहेत. पारितोषिक बघा अजून सुद्धा संघ मला वाटते उपस्थित झाला असं दिसत नाहीये आणि अगोदरच पारितोषिक आलेलं आहे. फ्रेंड्स ग्रुप अशिरे या संघाने आज जर या स्पर्धेमध्ये फायनल मारली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कर्णा परीक्षित ठाकूर कोपर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते फ्रेंड्स ग्रुप हशिरे संघाला. बघा कोपर गावची व्यक्ती, संघ आहे हशिरा, स्पर्धा आहे मांडवा. बघा कुठून कुठे आणि कसं पारितोषिक दिलं जातंय. हे जर फायनल मारले हशिरे संघाने तर 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. हा आत्मविश्वास पाहिजे आणि तो आत्मविश्वास दाखवलाय तो ठाकूर साहेब यांनी. कोपर गावचे आहेत.
सन्माननीय संजय गावड यांची सुद्धा पुनश्च उपस्थिती होतोय. मी मंडळाच्या वतीने विनंती करतोय संजयजी गावड आपण व्यासपीठावरती येऊन आश्रस्त व्हायचं आहे. आणि प्रतिनिधी सायना स्पोर्टच्या प्रतिनिधींना विनंती करतोय ज्या ज्या खुर्च्या लांब आहेत त्या खुर्च्यांवरती ज्येष्ठ नागरिक जर बसले नसतील तर त्या खुर्च्या आपण इकडे घेऊन या. जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना अजिबात उठू नका, त्यांना खुर्चीवरती बसू द्या. परंतु लहान कुठे विद्यार्थी असतील, लहान मुलं असतील, त्यांना तिथून उठून त्या खुर्च्या आपल्या व्यासपीठावरती आणून द्यायच्या आहेत. अत्यंत चांगला चेंडू पॅडवरती आदळलाय. चेंडूवरती अगदी चाचपडलेला फलंदाज आपण बघितला. योगेशची गोलंदाजी आज तुफान माजवतोय. योगेशने अफलातून गोलंदाजी आज केली होम पिच वरती. मांडवा गावाच्या स्पर्धेमध्ये योगेश चमकलेला दिसतोय. आज पूर्ण ताकदीनिशी संघ मांडवाच्या मैदानावरती उतरलाय आणि आज मांडवा गावात फटाक्या वाजणार नक्कीच. कारण कोणी जिंकला तरी फटाके वाजणार आहेत. ही ट्रॉफी मांडवा गावात राहणार आहे. कारण प्रत्येक खेळाडू हा धावांसाठी नाही तर आपल्या नावासाठी नाही आहे, तर फक्त आणि फक्त गावासाठी खेळलेला आहे. आणि ते गाव आज या ठिकाणी बघतोय. अजून 2 स्ट्रोक आले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पवन ठोंबरे यांच्याकडून विनयला संधी आहे. परंतु अत्यंत चांगला फटका. ज्या क्षेत्रात जास्त स्ट्रोक गेले नव्हते, षटकार गेले नव्हते, विजय गावड यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक विनयला आलंय. धावसंख्या पाहतोय आपण 13 धावा धावफलकावरती लागल्या. षटक दुसरं प्रगती पथावरती आहे. योगेश वरती आक्रमण हल्ला चढवलाय. योगेशने पहिला चेंडू डॉट टाकला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेचलाय. दबाव या ठिकाणी बघतोय आपण, प्रेशर बघतोय, दडपण बघतोय या मॅच मध्ये. कारण आम्हाला जिंकायचं आहे, आम्हाला जिंकायचं आहे ते फक्त आमच्या गावासाठी. इथे प्रत्येक खेळाडू खेळतोय आपल्या गावाच्या नावासाठी, ना खेळत आपल्या धावासाठी, ना खेळतो आपल्या नावासाठी, फक्त खेळतोय तो फक्त गावाच्या नावासाठी. असं कुठेतरी चित्र दिसतोय. कारण गावातलेच खेळाडू आहेत आणि प्रत्येक खेळाडू सांगेल की आमच्या गावात कशी ट्रॉफी जाईल, मग एक ट्रॉफी नक्कीच आमच्या गावात राहणार, यात तीन मात्र शंका नाही. कारण आजचा लॉट बघितला तर मजबूत लॉट होता. पवन तसं पाहता गावदेवी, झिराड, सिद्धेश्वरी, कोलगाव हे मोठे संघ होते. कोलेश्वरी भाग हा मोठा संघ होता आणि अशा संघांना पराभूत करून या संघाने आज या ठिकाणी आले. त्यानंतर आपण गावदेवी धोकोडे संघ या संघाने सुद्धा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं यावर्षी आणि तोही बलाढ्य संघ होता. आणि अशा संघातून या संघाने आज टॉप 3 मध्ये प्रवेश करणार. धावसंख्या येथे विनय बाद होऊन परतलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती 15 धावा धावफलकावरती लागल्यात आणि चेंडू संपले ते आतापर्यंत योगेशचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी. योगेश घरत गोलंदाजी मार्क वरती, लेफ्ट हँड राऊंड विकेट. आहा, लाजवाब काय चेंडू होता, अत्यंत जबरदस्त चेंडू, वेग खूप होता. चेंडू सरळ विकेट किपर बालाच्या हातात. बाधून परततोय नवीन फलंदाज ऋतिक गेलाय मैदानामध्ये. सायना स्पोर्ट मांडवा संघाचा ऋतिक मैदानात जातोय. अंतिम चेंडू योगेश घरतचा, समोरती असेल फलंदाज उजव्या हाताचा. चांगला फटका केलाय लावण्याने, लॉंग ऑफ वरती अक्षय मात्रेच्या हातात चेंडू येतोय. 1 बाउन्स स्पीड गेला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. 17 धावा झाल्या. 2 षटकानंतर 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकायला पाहिजे. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय आणि दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा बोलतोय सन्माननीय ज्येष्ठ समालोचक गुरुवर्य कुलाबा जीवन गौरव पुरस्कर्ते पाठक सर यांच्या साथीने.
हॅलो, पानतोडे संघ आणि हाशिरे संघ दोघांना विनंती असेल, तुम्ही आल्याची आम्हाला नोंद करा. आता मोजक्याच मॅचेस शिल्लक आहेत आणि फ्रेंड्स ग्रुप हाशिरे या संघासाठी फार मोठी संधी उपलब्ध आहे. जर या संघाने फायनल जिंकली तर हॅलो, अर्णा परीक्षित ठाकूर कोपर यांच्याकडून ₹2000 बक्षीस आमच्यापर्यंत आलेलं आहे. फ्रेंड्स ग्रुप हाशिरे संघ जर या स्पर्धेची फायनल जिंकेल तर पुरस्कार आहे. दोन ओव्हरची मॅच आहे आणि 2 ओव्हरच्या मॅच मध्ये दोन्ही संघ मांडव्या गावचे. मैत्रीपूर्ण सामना जरी म्हटला तरी सुद्धा मॅच संघर्षपूर्ण असतेच, कारण शेवटी कुठला संघ कोणत्या नावाचा संघ जिंकला यासाठी सुद्धा खेळाडू खेळत असतात. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असेल. एका बाजूला टाकादुई मांडवा, दुसऱ्या बाजूला साईनाथ मांडवा आयोजकांचा संघ आहे आणि आयोजकांच्या संघाने धावा केल्या होत्या. प्रथम 2 षटकं खेळताना 17 आणि विजयाकरता 18 धावांचं लक्ष्य यावेळेस टाकादुई मांडवा या संघाला प्राप्त आहे. रन है जो ना कम ना ज्यादा है, ऐसा मैं कहना उचित समझता हूँ. हाशिरे टीम, पानतोड़े टीम, दोनों टीमें इस प्रतियोगिता में कल और परसों के 2 दिनों में आगे निकल पड़ी है. उनकी गाड़ियां सभी गाड़ियों को ओवरटेक करते हुए आगे निकली और प्रतियोगिता में बिल्कुल इनाम के तरफ आगे उनके हाथ बढ़ गए और यह बड़ी बात है. प्रफुल्ल पाटिल, उनका दिमाग, उनकी कुशलता, बुद्धिमत्ता, इसका परिचय. प्रसाद पाटिल की बैटिंग, प्रणय पाटिल की गेंदबाजी बैटिंग और सबसे फेमस गेंदबाज मनीष मोकल. मनीष मोकल जैसे जो गेंदबाज है जिसने बड़ी बड़ी प्रतियोगिता खेली है, उनके ऊपर ध्यान रहेगा इस मैच की. और इसके बाद जो मुकाबले होंगे उसमें, और ये मुकाबला 18 रनों का है. क्या बात है, बॉलिंग में क्या कंसिस्टेंसी है. देखो, लगातार बल्लेबाज को चकाते हुए लगातार 2 गेंदों पे पूरी तरह से बल्लेबाज को लटका दिया है स्ट्राइक एंड पर. गेंदबाजों की हुनरबाजी मैदान पर साफ झलकती हुई. बल्लेबाज को कुछ करने का मौका नहीं. 18 रनों की आवश्यकता है, 18 टू विन. 18 रनों की आवश्यकता है. कुल मिला के 12 गेंदों का सामना करना होगा. ये पूरे बोल्ड हो गए. बैट्समैन वापिस आएंगे मैदान से और संकेत के तो द पैविलियन, मैदान से वापिस लौटेंगे. पूरी तरह से चकमा खा गए और गेंद और जिस तरह से लाइन और द्वारा प्रणीत के लिए 100 रुपए का नगद इनाम राशि आई है और योगेश जी गावण, इनकी तरफ से इनाम राशि केवल दी जाएगी प्रणीत को, क्योंकि गेंदबाजी का जिस तरह से प्रदर्शन उनके जरिए हुआ वो काफी बेहतर रहा. अनुशासन की गेंदबाजी, विकेट टू विकेट, स्टंप टू स्टंप अटैक, और उसका नतीजा भी बेहतर निकला. 3 गेंदें बिल्कुल सामने डाली और बल्लेबाज को चकाकर आउट भी कर दिया, मैदान से बाहर कर दिया. बॉलिंग का एनालिसिस उनका टॉप है शुरू में, लेकिन बाद में जो 3 गेंदें बची है उसमें हाल क्या होगा ये तो सिर्फ वक्त ही बताएगा. शुरुआत तो बढ़िया की, लगातार 2 डॉट बॉल, उसके बाद बल्लेबाज को क्लीन बॉल कर दिया. 3 गेंदों पे अभी तक बल्लेबाजों को खामोश रख दिया, हाथ खोलने का मौका तक नहीं दिया. क्या टैलेंट है गेंदबाज का. नंबर 1 उनकी जर्सी पर लिखा है और गेंदबाजी भी नंबर 1. इस बार शॉट खेलने में कामयाब बल्लेबाज लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को भेजा है, और लेकिन जब तक गेंद को थ्रो करते, कलेक्ट करते हुए बल्लेबाज के पास पूरा समय था 1 रन हासिल करने का. 1 रन के साथ रन संख्या यहां पर देखिए, 1 रन 4 गेंदों में अभी तक 1 रन आई है और गेंदबाज की काबिले तारीफ गेंदबाजी प्रणीत के द्वारा. जर्सी पर नंबर 1 और गेंदबाजी का परफॉर्मेंस भी नंबर 1. इस तरह से यहां पर
प्रणीत डोरलेकर उर्फ पीडी। क्या बात है, लाइन और लेन बढ़िया, इस बार गेंद गई बाहर 6 रन के लिए। बहुत ही बेहतरीन छक्का, पूरी तरह से बल्लेबाजों ने छह रन के साथ, रन संख्या 7 रन हो गए। अभी भी 11 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। बढ़िया अटैक किया बल्लेबाज ने। बल्लेबाज जयेश ने बड़ा छक्का खेला, लॉन्ग ऑफ बाउंड्री के सर के ऊपर से खेला हुआ छक्का। 7 गेंदे 11 रन। यहां पर शॉट खेला, फंसने के चांसेस, कैच नहीं, 3 फील्डरों के बीच कैच निकल पड़ी और बल्लेबाजों को मौका मिला 2 रन बटोरने का। 2 रनों के साथ रन संख्या में वृद्धि आई है, रन संख्या 9। और अभी भी मुकाबला जीतना है तो तकरीबन रनों की आवश्यकता है, और भी 9 रनों की आवश्यकता है, क्योंकि आधा काम बन गया, आधा काम होना बाकी है। इस तरह से यह मैच मैदान में चल रहा है। 9 रन हो गए, 9 बाकी है। अभी 7 गेंदों में 6 गेंदों में 9 रनों की जरूरत है। अगर आप हाथ के ऊपर 6 लिख दोगे, उसे उल्टा कर दोगे तो आपको 9 दिखाई देगा, और उल्टा कर दोगे तो आपको 6 आंकड़ा दिखाई देगा। 6 और 9 का यही कनेक्शन होता है दोस्तों। 6 गेंदे 9 रन, मुश्किलें और आसान दोनों के बीच का फासला तय करेगी यह मैच इस ओवर के जरिए। अब 1 नंबर का गेंदबाज स्टॉप हो गए और 2 नंबर के गेंदबाज शुरू। क्या कनेक्शन है पता नहीं, या शुरुआत बढ़िया, बल्लेबाज को चका दिया, ऑफ स्टंप के थोड़ी बाहर निकली गेंद। बल्लेबाज को भी मौका था, लेकिन मौके को ताड़ा नहीं सही वक्त पर, और इसी की वजह से शॉट खेलना उनके लिए पॉसिबल नहीं हुआ और देखते रह गए, और अगला काम पूरा किया विकेट कीपर ने। डॉट बॉल के साथ शुरुआत मुन्ना की। दूसरी गेंद, यहां पर शॉट खेला है, 1 रन मात्र यहां डिक्लेयर के स्वरूप आएगी स्कोर बोर्ड के ऊपर। रन संख्या हो गई है 10 और अभी भी 8 रनों की जरूरत है और 4 गेंदे बाकी है। 500 रुपए किसके जो गिरे हैं वो पहचान दिला के लाइए। अगर उसके ऊपर गांधी छपा हो तो मेरी होगी। हर नोट गांधी छपी है वो मेरी है, ला के दीजिए। यहां पर बड़ा शॉट, गेंद गई बिल्कुल। ओ व्हाट अ फील्डिंग, क्या बात है, क्या छूटी, लेकिन छक्का जाने से बचा लिया। क्या फील्डिंग का प्रदर्शन, वाओ। ऋतिक पंचायत, उसने यह गेंद और अभी 3 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। 3 गेंदों में 7 रन बनाने की जरूरत। बल्लेबाज पूरी तरह से ताव पे आ गए। बड़ा शॉट खेलते हैं तो मुकाबला जीतने का शानदार अवसर पाएंगे, इसमें कोई शक की गुंजाइश नहीं। 2 नंबर जर्सी परिधान किए हुए गेंदबाज मैदान पर मुन्ना, 3 गेंदों पे 2 रन खर्च किए। यहां पर देखो वाइड का इशारा, ऑफ स्टंप के थोड़ी बाहर गेंद जा रही थी, ललचाना चाहते थे बल्लेबाज को, लेकिन बल्लेबाज जानते हैं ये गेंद वाइड है, छेड़खानी करने का कोई प्रयास नहीं करना चाहिए, तो सो नहीं किया। और यहां पर रन संख्या 12, 6 रनों की जरूरत। गेंदे बाकी है 3 और बड़े स्ट्रोक के साथ मुकाबला जीतना चाहेगी टीम ताकदी मांडवा। चका दिया, गेंद गई है डिक्लेयर जोन के नेट पर। 1 रन कुल मिला के आएगा और अब 2 गेंदे बाकी है और 2 गेंदों में रनों की जरूरत है। 5 रनों की जरूरत कुल मिला के, 2 गेंदे 5 रन की जरूरत। रन संख्या बन गई 13 और रिक्वायरमेंट थी 18 रनों की। दोस्तों मांडवा बना मांडवा, जीतेगी तो मांडवा, हारेगी तो भी मांडवा। अंकुर जी कोई टेंशन नहीं है, और दोनों टीमें दोस्ताना और याराना रखती है अपने गांव में। हर रोज मिलना होता है,
उठना बैठना होता है, याराना दोस्ताना भी होता है, और इसकी वजह से ये मैच टोटली फ्रेंडली मुकाबला है, इसमें कोई शक नहीं। लेकिन फिर भी अंकुर जी, मुकाबला मुकाबला होता है, हारी कौन सी टीम और जीती कौन सी टीम, इसकी चर्चा भी होती रहती है। खराब, यहां पर बहुत खराब गेंद, लाइन नियंत्रण नहीं, और गेंद ट्रैक के नीचे उतरी, पटरी के नीचे उतरी, ये वाइड बॉल। रन संख्या 14 और अभी 2 गेंदों पर 4 रनों की जरूरत। मैच दोनों टीमों को जीतने का अवसर है, 50-50 चांसेस बोथ टीम। क्या होगा मुकाबले में? डेंजरस सिचुएशन में आकर खड़ा कर दिया अपने आप को दोनों टीमों ने। खेल दिया, लंबा हिट, 6 रन के लिए और मुकाबला जीता टाकादेवी मांडवा ने। हार्दिक होंगे बल्लेबाज जयेश कोहली। आपको दिया जाएगा मैन ऑफ द मैच पुरस्कार का हक, और अब आइए पंडाल में और टॉस जीतिए। अंकुर जी घरत, उनसे गुजारिश है आप टॉस बॉक्स में जाइए और जयेश कोहली को ये जो मैन ऑफ द मैच पुरस्कार है वो आपके शुभ हाथों दिया जाएगा। जयेश कोहली, यू आर वंडरफुल बैटिंग एंड फैंटास्टिक बैटिंग, नो प्रॉब्लम। जयेश कोहलीला जतीन गावणकडून 200 रुपयाचा पुरस्कार आहे, अंकुरजी आपल्या हाताने द्यायचा आहे। चला जयेश कोहली, चला आपल्या स्थानावरती जा, टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे, बक्षीस वितरण तिथे होणार आहे।